सकाळी उठून पहिला नाश्ता बनवला होता. मस्त गरमागरम चहा आणि साबुदाण्याची खिचडी केली होती. रविवार म्हटली तर नॉनव्हेज बनवावं, कारण महिनाभर आम्ही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. मार्गशीर्ष संपला होता. पण मार्गशीर्ष महिन्याचे मला ना 3 गुरुवार करायला मिळाले नव्हते. शेवटच्या गुरुवारी ना आम्हाला सुतक लागलं होतं. त्याच्यामुळे माझा पुढचा कधी गुरुवार येईल आणि मी देवीचं उद्यापन करेन ना, मला काहीच कळत नव्हतं. असो, पण म्हटली चला 1 महिना संपलेला आहे, आपण नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण आज मस्त असा नॉनव्हेजचा बेत करायचा आहे. त्याआधी नाश्ता करून आम्ही गेलो होतो गार्डनला. मस्त असं विटॅमिन डी घेतलं आणि फारशी मुलं नव्हती, कारण सकाळी सकाळी म्हणजे एक जवळपास 8:45 वाजले होते आणि एवढं ऊनही म्हणजे एवढंही थंड नव्हतं. ऊन आलेलंच होतं. तर आय्यांश तो मस्त असं सायकलिंग करतोय आणि अजून हे स्लायडिंग वगैरे झोका तो खेळत होता. त्याचे 1-2 फ्रेंड स्कूलचे त्याला मिळाले होते गार्डनमध्ये आणि मी निवांत अशी बसली होती, एकदम शांत मेडिटेशन करत बसली होती. त्यानंतर घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा होता, कारण दीपक लेट येणार होता. मग म्हटले चला एकदाच करूया. मस्त असं कालवणातला रस्सा केला होता, चिकनाचा रस्सा केला होता आणि सोबतच असं सुखं चिकन केलं होतं. त्याच्यासाठी हे वाटण तयार करून घेतलं होतं एका साईडला. आणि ना आजकाल मला ना उठायचा खूपच कंटाळा आला आहे, कारण बॅक पेन खूप स्टार्ट झाला आहे. नवीन वर्षासाठी काही रिझॉल्युशन मला डिसाईड करायचे आहेत. बघूया काय काय करते आहे. आणि दुपारी मस्त असा दशावतार पिक्चर बघितला, जो की खरंच खूप छान होता आणि खरंच त्यांची ती ॲक्टिंग बघून ना एवढ्या वयामध्ये ना कौतुकास्पद होतं. दिवसाचा एंड छान असं भाकरीने करते. जाता जाता मला नक्की फॉलो करा. चला बाय.